चालेल. चला नेक्स्ट क्वेश्चन. इंडियन ज्युडिशियल सिस्टम, भारतीय न्यायव्यवस्थेवरचा प्रश्न आहे. हाही 10 मार्काचा प्रश्न आहे. त्यानंतरचे आता समोरचे प्रश्न 3 प्रश्न 15 मार्काचे असतील. इंडियन ज्युडिशियल सिस्टम नीड्स रिफॉर्म्स टू सेव्ह इट फ्रॉम बिंग रेलेव्हंट इन प्रोव्हाइडिंग जस्टिस. भारतीय न्यायव्यवस्थेला न्याय सुनिश्चित ठेवण्यासाठी सुधारणा आवश्यक आहेत. चर्चा करा. ज्युडिशियल सिस्टम न्यायव्यवस्थेमध्ये सुधारणा का आवश्यक आहे ते विचारलेलं आहे. त्यामुळे दोन गोष्टी या ठिकाणी फोकस करायच्या आहेत तुम्हाला, की ही स्टेटमेंट का म्हटलेलं आहे आणि कोणत्या सुधारणा आहेत. त्यामुळे कारणे द्यावे लागतील, की जे स्टेटमेंट जे बोलले न्याय सुनिश्चित ठेवण्यासाठी सुधारणा आवश्यक आहे, चर्चा करा म्हटलंय, तर तुम्हाला सुधारणा का आवश्यक आहे, का रिफॉर्मची गरज आहे, तुम्हाला कारणे द्यावे लागतील, त्याचे रिझन्स, आणि त्यानंतर सुधारणा सांगावे पण लागतील. तर पहिले कारणे की का आवश्यक, त्यानंतर कोणत्या सुधारणा करणे आवश्यक आहे. कारणे आणि उपाय. या ठिकाणी आपला लोकच भारतीय न्यायव्यवस्थामधून हा घेतलेला प्रश्न आहे. इंडियन ज्युडिशियल सिस्टम फोकस न्यायव्यवस्थेमधील सुधारणा, रिफॉर्म्स ज्युडिशियल सिस्टम मधले हा आपला फोकस आहे. इंट्रोडक्शन तुम्ही काय लिहू शकतात. न्यायव्यवस्था न्यायिक स्वातंत्र्य राखून लोकांना न्यायाची हमी देते, मात्र न्यायीन प्रकरणातील वाढत्या तक्रारी, दीर्घकालीन उशीर आणि संस्थात्मक दोष यामुळे सुधारणा गरजेची ठरलेली आहे. ओके, आता इथे दोनच हेडिंग बनतात, कारणे द्या, सुधारणा सांगा, दॅट्स इट. आता थोडा विचार करा की का असं म्हटलेलं आहे की आपल्या ज्युडिशियल सिस्टम मध्ये रिफॉर्म करण्याची गरज आहे, सुधारणा करण्याची गरज आहे. कारणे द्यावे लागतील आणि मग सुधारणा सांगाव्या लागतील की कशा प्रकारे तुम्ही हे रिफॉर्म्स करू शकता. दोन्हीही गरजेचं आहे. दोन दोन सेपरेट हेडिंग बनतील, 5-5 पॉइंट्स दोघांमध्ये लिहू शकतात आणि शेवटी सोल्युशन. चला फास्टली, थोडंसं फास्ट घ्या. अजून याच्यानंतर आपले 3 क्वेश्चन आहेत. का रिफॉर्म्स गरज आहे, सुधारणा का आवश्यक आहे ज्युडिशियल सिस्टम मध्ये, इझिली तुम्ही सांगू शकतात. पेंडन्सी, कोर्टमध्ये केसेस किती आहे, 5 करोड केसेस आपल्या कोर्टमध्ये पेंडिंग आहे, त्यामुळे सुधारण्याची गरज आहे. दुसरा, यामध्ये अजून काय काय प्रॉब्लेम्स आहेत. कोलेजियन सिस्टम, त्याच्यावर भरपूर आरोप होतात आपल्याकडे न्यायालयाच्या निवडीबद्दल, त्यामुळे तो एक प्रॉब्लेम येतो. त्यानंतर जे आपण म्हणतो ज्युडिशियल एन्क्रोचमेंट, ओके, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळामध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप आपल्याला दिसून येतो ना बऱ्याचशा गोष्टींमध्ये. ओके, जसं आता सुप्रीम कोर्टनी जे जजमेंट दिली होती तामिळनाडू गव्हर्नरची की 3 महिन्याची लिमिट सांगून दिलंय, माहित असेल तामिळनाडू गव्हर्नरची जजमेंट की 3 महिन्याची लिमिट. आत्ता 4 दिवसाआधी सुप्रीम कोर्ट बोललंय. जे ऍडवाइस मागितली होती कलम 143च्या अंडर राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने सांगितले की नाही, अशी लिमिट कोर्ट लावू शकत नाही. याचा अर्थ काय, ती जी त्यावेळेस लिमिट लावली होती ते डेफिनेटली काय होतं की ज्युडिशियल एन्क्रोचमेंट होता, हस्तक्षेप होता तो न्यायालयाचा कार्यकारी मंडळाच्या कामांमध्ये. ते आपल्याला दिसून येतो, तो सुद्धा एक प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो, राईट. त्यानंतर आपल्याकडे एखादी केस चालती, वर्षानुवर्ष चालते, त्यामुळे न्याय आपल्याला लवकर मिळत नाही ज्युडिशरीमध्ये, हे पण आपल्याला दिसून येते, न्याय लवकर मिळत नाही. तर एक जर तुम्ही इन जनरल जर पाहिला की आपल्या लोअर कोर्टमध्ये एखादी केस किती वर्ष ऑन अन ॲव्हरेज चालते, हा गव्हर्नमेंटचा रेकॉर्ड आहे. लोअर कोर्टमध्ये 2.5 इयर्स चालते ऑन अन ॲव्हरेज एक केस. पहा, म्हणजे जर 2.5 वर्ष तुम्ही एखाद्या लोअर कोर्टमध्ये केस फाईल केली तर 2.5 वर्ष तर आहेच ती. जर तुम्ही हायर कोर्टमध्ये गेली तर ती लवकर नाही सॉर्ट होत, हायर कोर्ट अजून जास्त लागतात. लोअर कोर्टमध्ये कमीत कमी 2.5 वर्ष तुम्हाला एखादी केस फक्त सॉल्व्ह व्हायला ॲव्हरेज. काही ठिकाणी 10 वर्ष, 15 वर्ष, 20-20 वर्ष केसेस चाललेले आहेत, त्यामुळे वर्षानुवर्ष केसेस चालतात. वरून पैसा, अफोर्डेबिलिटी, परवडते का ते आम जनतेला आजकाल नाही परवडत, खर्च खूप जास्त लागतो. त्यामुळे फक्त जे श्रीमंत आहे किंवा जे पॉवरफुल व्यक्ती आहे त्यांच्यासाठी न्यायालय राहिलेलं आहे, ही एक परिस्थिती आपल्याला दिसून येते. त्यामुळे सुधारणा आवश्यक आहे. महिलांचं प्रतिनिधित्व किती आहे, 12% आहे फक्त. जर पूर्ण ज्युडिशरीचं जर तुम्ही पाहिला तर महिलांचं प्रतिनिधित्व 12%. सुप्रीम कोर्टची तर अजून कंडिशन खराब आहे. सुप्रीम कोर्टमध्ये सध्या फक्त एक महिला जज आहे सध्या, जस्टिस नागरत्ना. एकच महिला जज आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. एवढं 34 जजेस आहेत, 33+1, एक चीफ जस्टिस इन्क्लुडिंग, एक आपल्याला महिला जज दिसून येते. आणि ओव्हरऑल जर पूर्ण ज्युडिशरी म्हटलं तरी 12%च आहे. मग या सगळ्या गोष्टी आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला, जर तुम्हाला हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचे इन्फ्रास्ट्रक्चर बेस्ट दिसतात, कोर्ट रूम फार चांगले दिसतात, तुम्ही कधी लोअर कोर्टमध्ये जा, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर पहा, किती खराब क्वालिटीचं तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर दिसून येते. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी, आणि व्हॅकन्सी ज्युडिशरीमध्ये किती साऱ्या व्हॅकन्सी आहेत. हाय कोर्टमध्ये 30% जास्त जजेस, न्यायाधीशांच्या जागा रिकाम्या आहेत, व्हॅकन्सी तेवढ्या आपल्याला दिसून येते. ओके, तर ही कंडिशन आहे, त्यामुळे आपल्याला सुधारण्याची गरज आहे. ऍक्च्युली एवढे पॉईंट लिहिण्याची गरज नाही तुम्हाला, एक 5-1 पॉईंट लिहिले तरी सफिशियंट आहे. मग इथे तुम्हाला आता सुधारणा द्याव्या लागतील. या ठिकाणी तुम्ही काय सुधारणा देऊ शकतात की पहिले तुम्ही उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टचे जे बेंच आहेत, खंडपीठ आहेत, ते
भरपूर ठिकाणी त्याची स्थापना करा. ते तुम्ही करू शकता. ती ऑथॉरिटी तुमच्याकडे आहे करण्याची. कलम 130 जे आहे यामध्ये सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टचे जे खंडपीठ आहेत, बेंचेस, सुप्रीम कोर्ट बेंचेस तुम्ही मल्टिपल ठिकाणी इस्टॅब्लिश करू शकतात. त्या ठिकाणी फक्त चीफ जस्टिसची इच्छा लागते आणि राष्ट्रपतींची मर्जी लागते. ओके, तर तेवढं जर असेल तर कुठेही, जर तुम्ही मुंबईमध्ये स्थापन करू शकता, तुम्ही चेन्नईमध्ये, नागपूरमध्ये, गुवाहाटी, कोलकाता, ऍक्सेसिबल होऊन जाईल ना सुप्रीम कोर्ट लोकांना. हायकोर्टचे बेंचेस इस्टॅब्लिश करा, जसं महाराष्ट्रामध्ये आता केलंय कोल्हापूरला. तर तुम्ही जसं आता बॉम्बे हायकोर्टचे 4 झालेले आहेत, तुम्ही अजून करू शकतात मल्टिपल ठिकाणी, बाकीच्या हायकोर्टचे करू शकतात. तर ते केलं तर थोडी ऍक्सेसिबिलिटी वाढेल. त्यानंतर तुम्ही जे आहे लोक अदालत जास्तीत जास्त त्याचा वापर करा, कारण ते स्वस्तामध्ये होते काम. ओके, एक तर ऍक्सेसिबल पण होऊन जाते, स्वस्तामध्ये होते. या ठिकाणी तुम्हाला लॉयर करावं लागतात. लोक अदालतमध्ये लॉयरची गरज नाहीये, तर न्यायाधिकरणाने लोक अदालत जास्तीत जास्त त्याची स्थापना करावी. त्यामुळे ती एक सुधारणा दिसून येईल. महिलांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व द्यावं. तर आता ही जबाबदारी कोणाची आहे? ही सरकारची जबाबदारी आहे. या ठिकाणी आता काही त्या ठिकाणी रिझर्वेशन द्यावं आपण असं म्हणू शकत नाही, परंतु सरकारची जबाबदारी आहे की जास्तीत जास्त महिलांना संधी द्यावी न्यायाधीश बनण्याची. लॉयर्स सुद्धा जास्तीत जास्त संधी द्यावी, ते प्रोत्साहित करावं महिलांना ते प्रोफेशन घेण्यामध्ये. अजूनही महिलांचं तेवढं प्रोत्साहित नसते लॉयर बनण्यामध्ये. ते जर मिळालं तर जजेसमध्ये सुद्धा जास्तीत जास्त आपल्याला महिला दिसतील. ते करणे आवश्यक आहे. इन्फ्रास्ट्रक्चर सुधरवा. पर्टिक्युलरली जे सबऑर्डिनेट कोर्ट्स असतात, दुय्यम न्यायालय ज्याला आपण म्हणतो. ओके, आपले एक चीफ जस्टिस होते, त्यांनी काही वर्ष आधी बोलले सुद्धा होते की एवढी खराब कंडिशन आहे लोअर कोर्टची की त्या ठिकाणी साधी जे आपण म्हणतो की महिलांचं प्रतिनिधित्व नाही, परंतु इन्फ्रास्ट्रक्चर एवढं खराब आहे की वुमेन टॉयलेट सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीच आहेत. म्हणजे कंडिशन खराब आहे वेगळी, नाहीच आहेत बऱ्याचशा डिस्ट्रिक्ट कोर्ट्समध्ये. हे चीफ जस्टिस बोललेत. त्यानंतर सरकारचे लॉ मिनिस्ट्रीचे जे मिनिस्टर होते ते बसलेलेच होते तिथे त्या कार्यक्रमामध्ये. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं ठीक आहे करू काहीतरी. मग इतक्या दिवस काय केलं? ओके, त्याच्यानंतर 9,000 करोड रुपये सँक्शन केले होते केंद्र सरकारने लोअर कोर्टचं इन्फ्रास्ट्रक्चर, टोटल इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करण्यासाठी. ओके, तर आता त्याचं करत आहे. बराचसा खर्च आता चांगल्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी सरकार खर्च करत आहे मागच्या 2 वर्षापासून. ओके, तर चीफ जस्टिसला बोलावं लागला. तर तुम्हाला सुधारणा करण्याची डेफिनेटली गरज आहे. ओके, त्यानंतर जजेसची व्हॅकन्सी पहिले भरा. त्याच्यासाठी जर गरज पडत असेल तर नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशनची स्थापना करा. NJSC जे काढून टाकलं होतं 2 दिवसाआधी, जे चीफ जस्टिस होते आता बदललेत. ओके, आत्ताच बदललेत. आता जस्टिस सूर्यकांत आहेत, पण त्याच्या आधी आपल्याकडे जस्टिस गवई होते. तर त्यांनी बोलले होते की NJSC जे आहे, NJSCला आम्ही सुप्रीम कोर्ट विचार करू शकते रिव्हाइव्ह करण्याचा. ओके, म्हणजे एक वेळ त्याचं पेटिशन घेतल्या जाईल. ओके, सुप्रीम कोर्ट NJSC 2015 मध्ये काढून टाकला होता. नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन जजेसची स्थापना करण्यासाठी, त्यांची वॅकन्सी भरण्यासाठी स्थापन केलेली संस्था 99वी घटना दुरुस्तीने जे कॅन्सल करून टाकलं होतं. आता चीफ जस्टिस म्हणतात आम्ही ती अपील घेऊ, एकदा त्याच्यावर हिअरिंग आम्ही करू शकतो. ओके, ते रिवाईव्ह पण होऊ शकते. मग तसे करण्याची गरज आहे, जेणेकरून जी व्हॅकन्सी आहे ती व्हॅकन्सी सुद्धा भरपूर भरल्या जाईल. या गोष्टी करणे आवश्यक आहेत, जेणेकरून जे ज्युडिशरी जे आहे ते चांगल्या प्रकारे काम करतील, त्याची कार्यक्षमता आपण वाढवू शकतो. तर हे तीच दिलेलं आहे की भारतीय न्यायव्यवस्था जे आहेत, ओके, लोकशाहीचा पाया आहे, त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यामुळे जे प्रकरण निवडणं संसाधनांची अपूर्तता जे आहे, तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा, संस्थात्मक समन्वय सुधारावा, ह्या गोष्टी करणे आवश्यक आहे. आपण इथे जस्टिस गवई यांचं सुद्धा नाव टाकलेलं आहे. सरन्यायाधीश जस्टिस गवई यांनीही न्याय व्यवस्थेतील गंभीर आव्हानांना उल्लेख करत सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केलेली आहे. थोडंसं आता त्या ठिकाणी फक्त माझी लागेल. ओके, तर हे थोडंसं एखादा जजेसचं नाव टाकून द्यायचं. चांगली गोष्ट सांगतोय, काय आपण वाईट तर नाही सांगत आहे. ओके, मग त्यांनी सांगितलं की सुधारणा करण्याची गरज आहे, म्हणून आपण त्यांचं नाव घेतलेलं आहे. कळालंय?